लाखो रुपयाची औषधे खर्च करून देखील मिळणार नाहीत असे जबरदस्त फायदे या झाडाच्या कोवळ्या पानांचे होत असतात। हे झाड ज्यांनी ज्यांनी पाहिले आहे, ज्यांना ज्यांना माहीत आहे, त्यांनी व्हिडिओ लाईक करून इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवून द्या। मित्रांनो, हे आहे जांभळाचे झाड। जांभळाच्या सीझनमध्ये आपल्याला जांभळे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात। त्यावेळी जांभळे खाऊन आपण त्यांचा फायदा घेऊ शकतो, परंतु इतर वेळी ही जांभळाची पाने देखील तेवढीच फायदेशीर ठरतात। जांभळाचे संपूर्ण झाडच औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते। जांभळाच्या सालीचे, पानांचे, मुळांचे औषधी उपयोग जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल। काही महिलांना वारंवार गर्भपात होत असतो, अशा वेळी जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस प्यायला दिल्याने गर्भपात होणे थांबले जाऊ शकते। शरीरातील उष्णता वाढून तोंडात फोड येतात, ज्याला आपण तोंड येणे असे म्हणतो। अशा वेळेस जांभळाच्या या पानांचा काढा बनवायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर दर 2 तासांनी गुळण्या केल्या तर तोंडातील फोड आणि वेदना कमी होत जातात आणि 2 ते 3 दिवसातच ते नष्ट होऊन जाते। बऱ्याच वेळा अति थंड किंवा अति गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे देखील घसा बसतो। अशा वेळी जांभळाची ताजी साल काढून त्याचा काढा बनवावा व या कोमट पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या केल्याने अगदी दुसऱ्या दिवसापासूनच आराम मिळतो। कोणत्याही कारणामुळे झालेली जखम धुण्यासाठी या जांभळाच्या झाडाची पाने उकळवून थंड केलेले पाणी वापरले तर जखम लवकर बरी होण्यास मदत होते। जांभळाच्या सीझनमध्ये जांभळे जमा करून ती स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये ठेवावीत। त्यामध्ये मीठ घालून जांभळे बुडतील एवढे पाणी त्यामध्ये टाकावे आणि 2-3 दिवसांनी हे पाणी गाळून घेऊन त्याचा रस बाजूला काढावा। हा रस एका काचेच्या बाटलीमध्ये भरून 1 दिवस तो उन्हामध्ये ठेवावा। नंतर हा रस स्टोअर करून गरजेनुसार मधुमेहासाठी, पोटांच्या तक्रारींसाठी अत्यंत फायदेशीर असतो। मंदावलेली पचनक्रिया देखील हा रस 2 ते 3 चमचे पिल्याने सुरळीत होऊन जाते। दातांच्या तक्रारींसाठी जांभळाच्या सालीची राख बनवावी व त्यामध्ये थोडेसे सैंधव मीठ मिसळून या पावडरने दात घासावेत। या दंतमंजनमुळे हिरड्यातून रक्त येणे, दात दुखणे, दातांची कीड, तोंडाचा वास यांसारख्या सर्व समस्या नष्ट होतात। डोळे जळजळ करत असतील, डोळ्यामधून सतत पाणी येत असेल तर जांभळाची कोवळी पाने स्वच्छ धुवून ती ठेचून त्याचा गोलाकार लगदा बनवावा आणि तो लगदा डोळ्यांवर 5 मिनिटांसाठी ठेवल्याने डोळ्याच्या सर्व समस्या नष्ट होतात। जांभळाच्या बियांची पावडर आणि आवळा पावडर सम प्रमाणात घेऊन त्यामधील 2 ग्रॅम एवढी पावडर 1 चमचा शुद्ध मधासोबत नियमित सेवन केल्याने मोतीबिंदू देखील हळूहळू कमी होत जातो। जुलाब होत असतील तर या जांभळांची पाने व साल यांचा काढा बनवून पिल्याने जुलाब थांबतात। तसेच महिन्यातून 2 ते 3 वेळा हा काढा बनवून पिल्याने मूतखडा आणि मूळव्याधीचा धोका देखील राहत नाही। जांभळाच्या पानापासून बनवलेला चहा नियमित पिल्याने मधुमेह देखील नियंत्रणात ठेवता येतो। जांभळाच्या पानांमध्ये अँटी हायपरग्लायसेमिक गुणधर्म आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात। अशा या बहुगुणी जांभळाचे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापर करून घ्या आणि माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।